नमस्कार, केतकीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. आज आपण छान मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा CKP पद्धतीमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपण इथे छान मस्त ताजा गरम मसाला बनवून घेणार आहोत. त्याकरता एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून सुरुवातीला मी धणे घालून घेते. नंतर 2-3 काळी मिरी, लवंगा घालून घेणार आहे. त्याच्या पाठोपाठ एक बडी वेलची, दालचिनी आणि आपल्या हिरव्या वेलच्या घालून घ्यायच्या आहेत. नंतर शहाजिरे घालून घेऊया आणि नंतर तमालपत्र आणि थोडीशी खसखस घालून घेऊया. आता थोडीशी बडीशोपसुद्धा घालून घेणार आहोत. हे सगळे मसाले आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता जोवर हा मसाला गार होतोय तोपर्यंत आपण मटणाला मॅरिनेशन करून घेऊया. त्याकरता सुरुवातीला आपण हिंग, हळद आणि लाल तिखट घालून घेतोय. नंतर चवीप्रमाणे मीठ आणि 2 मोठे चमचे दही घालून घ्यायचे. आता एवढाच मसाला घालून मटण मॅरिनेट करायला ठेवायचं आणि नंतर बाजूला आपण हिरवा मसाला बनवून घ्यायचा आहे. हिरवं वाटण बनविण्याकरिता आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. मिक्सरमधनं ह्यांची छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. आता इथे हिरवं वाटण बनविण्याच्या अगोदर आपण जो सगळा खडा मसाला भाजून घेतला होता तो मी मिक्सरमधनं फिरवून घेते. आता जे मॅरिनेट करत ठेवलेलं मटण आहे त्याला हा वाटलेला गरम मसाला साधारण अर्धा चमचा घालून घ्यायचा आणि नंतर हे हिरवं वाटण संपूर्ण लावून साधारणपणे 1 तास तरी मटण व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. इथे आता मटण मॅरिनेट करायला ठेवून साधारणपणे 1 ते सव्वा तास होऊन गेलेला आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. त्याकरता एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल चांगलं गरम करून घेतलंय. तेल गरम झाल्यावर त्याच्यावर थोडासा हिंग आणि 1 तमालपत्र घालून घ्यायचं. नंतर 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि ते या तेलावर घालून घ्यायचे. कांदा व्यवस्थित गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातला सगळा जो कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे. साधारणपणे 4 ते 5 मिनिटं हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. मधनं तो घाटूनही घ्यायचा म्हणजे कुठेही खाली तो करपत नाही. आता कांदा एकदा व्यवस्थित परतून झाला की नंतर आपण जो गरम मसाला तयार केला होता तो अजून अर्धा चमचा इथे घालून घ्यायचा. त्यामुळे मटणाची चव खूप जास्त एन्हान्स होते जेव्हा आपण कांद्यावर कुठलाही मसाला परतून घेतो. आता हे मॅरिनेट केलेलं मटण सगळं घालून घ्यायचं आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि चांगली मटणाला उकळी काढून घ्यायची. एकदा का मटण छान मस्त उकळायला सुरुवात झालं की नंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकण ठेवून मटण छान वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे गॅसवर जेव्हा आपण मटण शिजवतो तेव्हा ते छान कवळं असायला हवं तर ते पटकन शिजतं. जर तुम्हाला गॅसवर मटण शिजवायचं नसेल तर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या तुमच्या कुकरच्या मापाप्रमाणे देऊ शकता. मध्येच साधारण 10 ते 15 मिनिटांनी व्यवस्थित मटण एकदा खालीवर करून घ्यायचं. हे पहा इथे 20 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि मटणाला कशी छान मस्त उकळी फुटलेली आहे ती. व्यवस्थित घाटून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मी आता हे मटण व्यवस्थित वाफेवर शिजवून देणार आहे. इथे मला मटण शिजण्याकरिता साधारणपणे 50 ते 55 मिनिटं लागली होती. 1 किलो मटण इथे मी वापरलेलं आहे. या मटणासाठी लागणारं सगळं साहित्य मी खाली व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा का मटण व्यवस्थित शिजलं की एखादा पीस काढून तो या पद्धतीने चांगला शिजला आहे की नाही ते पाहून घ्यायचं. गरज वाटल्यास वरून कोथिंबीर घालून गार्निश करायचं आणि छान मस्त गरमागरम झणझणीत असा आपला CKP पद्धतीचा मटणाचा रस्सा इथे सर्व करायला तयार आहे. मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.